राज्यात बहुमतातलं सरकार सत्तेत आलेलं असताना दुसरीकडे विरोधी पक्षनेतेपदावरून मात्र मोठा सस्पेन्स आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे। कारण विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी आवश्यक असलेले आमदार विरोधकांना निवडूनच आणता आलेले नाहीत। त्यामुळे विरोधी पक्षनेता होणार की नाही पाहूया। महायुतीचे कार्यकर्ते राज्यभरात जल्लोष करत असताना विरोधकांच्या गोटात सामसूम पाहायला मिळाली। मतदारांनी महायुतीला मतांचं भरभरून दान दिलं। परिणामी महाविकास आघाडीतील 3 प्रमुख पक्षांना एकत्रितपणे फक्त 46 जागा जिंकता आल्या। राज्याच्या विधानसभेत विरोधी पक्षनेता असेल की नाही असा प्रश्न यामुळे निर्माण झालाय। विरोधी पक्षनेते पदासाठीचे काय नियम आहेत ते बघूया। 288 आमदारांपैकी 29 आमदार ज्या पक्षाचे असतील त्यांचा विरोधी पक्षनेता होतो। मात्र शिवसेना ठाकरे गटाकडे 20 आमदार आहेत, काँग्रेसकडे 16 आणि शरद पवारांच्या पक्षाचे 10 आमदार आहेत। अशा परिस्थितीत विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद असेल की नाही असा प्रश्न निर्माण झालाय। त्यांना आता 288 पैकी 29 जागा पाहिजेत। थोडक्यात त्या कुठल्याच पक्षाला नाही आहेत, शरद पवारांच्या पक्षाला नाही आहेत, काँग्रेसला नाही आहेत किंवा उद्धव ठाकरेंनाही नाही आहेत। त्यामुळे त्यांना विरोधी पक्ष नेतापद मिळणार नाही। पण आता इथे तुम्हाला सांगतो की विरोधी पक्ष हा आत्मा आहे लोकशाहीचा, म्हणजे संसदीय लोकशाहीचा। राज्यात 38 वर्षांपूर्वी अशी स्थिती निर्माण झाली होती। 1986 मध्ये शरद पवार यांनी समाजवादी काँग्रेस पक्षाचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण केलं होतं। शरद पवार हे तेव्हा विरोधी पक्षनेते होते। विलीनीकरणानंतर पवारांना विरोधी पक्षनेतेपद सोडावं लागलं होतं। तेव्हा विरोधातील जनता पक्षाचे 20 तर शेकापचे 13 आमदार होते। अपेक्षित संख्याबळ नसताना काँग्रेसनं विरोधी पक्षनेतेपद दिलं होतं। निहाल अहमद, मृणाल गोरे, दत्ता पाटील यांनी प्रत्येकी वर्षभराकरता विरोधी पक्षनेतेपद भूषवलं होतं। त्यांना 10% होत नसतील तरी सुद्धा स्पीकरच्या आणि विधानसभेच्या हातात आहे की त्यांना तसा पद देता येतं। आता हा उदारपणावर अवलंबून राहील रुलिंग पार्टीच्या, म्हणजे भाजप आणखी शिंदे आणि अजित पवार ठरवू शकतील की यांना पद द्यायचं का नाही। विधानसभेत सत्ताधारी पक्ष विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद देणार की नाही हे आता लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।